सिंह आणि उंदीर. उन्हाळ्याच्या दिवसात एक सिंह एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता. तिथे एक उंदीर येतो आणि तो सिंहाला खूप त्रास देतो. त्यामुळे सिंह जागा होऊन सिंहाने पंजात उंदीराला धरला आणि आता त्यास फाडून खाणार इतक्यात त्या उंदीराने प्रार्थना केली की महाराज, आपण थोर सर्व श्वापदांचे राजे, मी आपल्यापुढे केवळ रंक. माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नयेत. मला जीवनदान द्यावे, हे आपणास उचित आहे. तसेच तुम्ही जर मला आता श्रमदान दिलं आणि जीवनदान दिलं तर पुढील संकटात मी तुम्हाला उपयोगी पडेन. ते ऐकून सिंहाला दया आली आणि हसू देखील आले. ते म्हणाले की एवढासा जीव माझी काय मदत करणार. तरी देखील सिंहाने असे बोलून त्यास सोडून दिला. एक दिवस सिंह अरण्यात फिरत असताना आंब्याच्या झाडापाशी जातो आणि त्याच आंब्याजवळ पारध्याने जाळे मांडले होते. त्यात सिंह सापडतो. त्यावेळी ते आपले सगळे बळ खर्च करून त्याने खूप धडपड केली, परंतु त्याची सुटका होईना. तेव्हा तो निराश झाला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला. ते ओरडणं ऐकून उंदीर त्या ठिकाणी आला आणि सिंहास म्हणाला की राजा, भिवू नकोस, स्वस्थ राहा. इतकं बोलून तो आपल्या दातांनी सगळे जाळे कुरतडू लागला. असे करता करता त्यांनी सिंहाला त्या जाळ्यातून मुक्त केले आणि त्याच्यानंतर त्या दोघांची मैत्री जमली. तर तात्पर्य असं की जे मोठे आहेत त्यांचेही एखादे मोठे काम लहानांच्या हातून एखादे वेळी होते. यासाठी कुणास शूद्र समजून त्याचा उपवास करू नये किंवा त्यास दुखवू नये. तसेच लहानांच्या हातूनही उपकार होऊ शकतात, हे लक्षात ठेवावे. वैभव कायम राहीलच असा नेम नाही. त्यामुळेच आपल्या चालत्या काळात मनुष्याने लोकांवर उपकार करून ठेवले तर पडत्या काळात तेच उपकार आपल्याला उपयोगी पडतात आणि केलेले चांगले कर्म कधीच वाया जात नाहीत. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.